पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढी पुणे 1 यांचा वर्धापन दिन सोहळा होता. 55 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि याच निमित्तानं शालेय वस्तूंचं वितरण तसेच सत्कार सोहळा, विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. आणि या सोहळ्यामध्ये असंख्य विद्यार्थी आलेले होते. तसेच खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना बॅग असतील किंवा शालेय वस्तू ज्या काही आहेत ते देण्यात आलेले आहेत. चला तर हा सोहळा नक्की कसा पार पडलेला आहे आपण जाणून घेतोय. पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढी पुणे यांच्या माध्यमातून शालेय वस्तू वितरण समारंभ व सत्कार सोहळा महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील सुमारे 1,500 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमास 30 शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात राज्यसभा खासदार डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अशोकराव भरत ताजने होते. पतपेढीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन खुरपे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. 100% 10वीचा निकाल लागल्याबद्दल आदर्श शाळा हा सन्मान सायरस पुनावाला कॅम्प एज्युकेशन हायस्कूल आणि आदर्श शाळा सेंट जॉन्स सेकंडरी स्कूल यांचा करण्यात आला. 100% 10वीचा निकाल लागल्याबद्दल विलू पुनावाला कॅम्प एज्युकेशन सेकंडरी स्कूल इंग्लिश मीडियम सेंट अँड्रूज गर्ल्स हायस्कूल यांचा ट्रॉफी, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी घोरपडी विलेज हायस्कूलच्या शिक्षिका राजश्री माणिक रसाळ यांच्या कन्या कुमारी श्रेया माणिक रसाळ यांनी MBBS परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर झाल्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढी सलग 55 वर्षे कार्य करत आहे. कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट प्रशांत यादव, शशीधर पुरम, देसाई फूड्सचे यश कपूर, आरती संघवी, वृंदा शहा, श्याम सहाणी, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद सातव, इमादभाई सय्यद, कीर्ती शाह, योगेश खुरपे, शेली जमशेद बॅनर्जी, विजय मेहता, ॲडव्होकेट MK वाडकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राम उर्फ काळूराम भुजबळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन ॲडव्होकेट अर्जुन खुरपे, किशोर शिवरकर, ॲडव्होकेट आशिष खुरपे, ॲडव्होकेट विशाल खुरपे यांनी केले. आभार प्रदर्शन वनिता विशाल खुरपे यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता भूषण आल्लाट यांनी केले. अर्जुनजी खुरपे सर आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करतोय. काय सांगाल सर, आज अतिशय भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडला, असंख्य विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. आज आपला वाढदिवस देखील आहे, तो देखील या ठिकाणी सेलिब्रेट झालेला आहे. आपल्या पतपेढीचा वर्धापन दिन सोहळा आज पार पडतोय, काय सांगाल? या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगू शकतो की हा जूनच्या 4थ्या शनिवारी किंवा जुलै महिन्याच्या 1ल्या शनिवारी हा कार्यक्रम असतो, दरवर्षी असतो. आणि गेली 55 वर्षे आम्ही हा कार्यक्रम करीत आहे. आणि या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम खरं म्हणजे आम्ही कोणावर उपकार करतो असं नाही आहे, हे आमचं कर्तव्य आहे. पतपेढीचं माझं स्वतःचं कर्तव्य आहे. ज्या संकटातून, ज्या अडीअडचणीतून मी गेलो, ती या माझ्या बालमित्रांवर, माझ्या शिक्षकांवर याची वेळ येऊ नये म्हणून हा कार्यक्रम घेतो. ह्या कार्यक्रमातून मला कसली अपेक्षा नाही आहे. निःसंगतपणे हा कार्यक्रम मी करीत असतो. एवढीच इच्छा आहे की पोरांनी चांगलं शिकावं, वकील व्हावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, आईवडिलांची, या देशाची सेवा करावी, एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्यांनी काहीतरी करून दाखवावं. आणि असाच आदर्श पतपेढीचा जो आहे, पतपेढी हे एक ओन्ली माध्यम, ह्या माध्यमातून हा कार्यक्रम चालला आहे, जेणेकरून हजारो विद्यार्थी याचा लाभ घेतात. आज जवळजवळ 30 शाळांमधल्या विद्यार्थ्यांना सन्मानित केलेलं आहे आणि जवळजवळ 1,500च्या वर शाळेत स्टेशनरी वाटप होणार आहे सोमवारी. आणि हे 55 वर्ष आहे, 55 इयर्स ऑफ द पतपेढी. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे, सगळ्या पंथाचे लोक या ठिकाणी येतात. हा खरा कार्यक्रम विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आहे. मी आय एम ओनली मीडियम ऑफ एक्सचेंज हे मी पुढं करतोय आणि त्यांना तयार करतो. त्यांनी काहीतरी देशासाठी करावं. या सुनील शेट्टीसारखे साहेब आलेले आहेत, श्याम सहानी साहेब आलेले आहेत, त्यांनी देखील असंच या ठिकाणी वाहिद बियाबानी आहेत. अशोकराव ताजने मुंबईवरून, कोल्हापूरवरून आले हायकोर्टचं काम सोडून. पतपिढीचा जो झाड जे आम्ही वृक्ष लावला, त्या फांद्या अशा पारंपार अशा वाढत गेल्या पाहिजे. ते हे वाढवतील आणि हे वाढवतात बिचारे. माझ्याबरोबर जे उभा आहेत
ते सगळे त्यासाठी मनापासून सहकार्य करतात. त्यांचेही मनापासून आभार. जवळजवळ 2 महिने आम्ही यासाठी राबत असतो. सर्वांना एकत्र करायचं. शाळेत 4-4 पावसात भेटत चकरा मारायच्या. विद्यार्थ्यांची यादी, शिक्षकांची यादी, असा सगळा कार्यक्रम पार पाडण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. पण ह्या सगळ्यांचे मी आभार मानतो. खासदार मेधाताई कुलकर्णी ह्या देखील आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. ताई, काय सांगाल, आज शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलंय पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढी यांच्या वतीने आपण देखील उपस्थित होतात, काय सांगाल? खूप छान. या पुस्तक पतपेढीचा 55वा वर्धापन दिन आहे आणि स्मरणिका सुद्धा आज प्रकाशित झाली आणि सातत्याने गेली 55 वर्ष कुरपे सर असतील, आमचे शशीधर पुरम असतील, सातवजी गिरमकरजी, सगळे आणि सगळ्या टीमच्या माध्यमातून खूप सुंदर असं आयोजन केलं जातं. अनेक शाळा ज्या कंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये ज्या अनेक शाळा आहेत, अशा सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना एकत्र करून हजारो दप्तरं, पुस्तकं वाटप केली जातात. आज सुद्धा अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते आणि मजा आली कार्यक्रमाला सहभागी होताना. आणि अनेक मुलं या शाळांमध्ये शिकून आज तर एका MBBS झालेल्या विद्यार्थिनीचा पण सत्कार केला. तर खूप छान मुलं प्रगती करतात आणि त्यांना प्रोत्साहन देणारे हात पुढे येतात. अनेक उद्योजक आज एकत्र आले होते. सगळ्यांनीच अर्थात याच्यात सहभाग घेतला असणार आहे. खूप मनापासून अभिनंदन. मेसेज हाच आहे की एक कॉम्बिनेशन करायला पाहिजे. उच्च शिक्षण आणि संस्कार या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून एक भारतीय स्त्री कशी वेगळी असते, तर कर्तृत्वही गाजवायचंय आणि संस्कार पण जपून ठेवायचे. तर या दोन्हीसाठी खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. ॲडव्होकेट अशोकजी ताजने हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमात त्यांनी देखील मुंबईवरून येत हजेरी लावलेली आहे. आपण त्यांचं देखील स्वागत करतोय आणि त्यांच्याशी देखील आपण बातचीत करतोय. काय सांगाल सर, आज आपण या ठिकाणी आलेले आहात, मुलांना प्रेरणा देण्यासाठी खास आलाय आणि आज हा सोहळा होता, काय सांगाल? पुस्तक पेढीचा हा एक कार्यक्रम नसून हा एक घरगुती उत्सव असल्यासारखा आहे. ही एक मुलांसाठी दिवाळी असल्यासारखी आहे. तर हा कार्यक्रम ज्यांनी सुरू केला ते अर्जुनराव खुरपे सर आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार वगैरे यांनी 55 वर्ष झाली हा कार्यक्रम सतत कुठलाही खंड न घेता चालू ठेवलेला आहे. आणि या 55 वर्षात कित्येक विद्यार्थी ह्या कार्यक्रमाचा लाभ घेऊन ते घडले असतील, समाजात व्यवस्थित चांगले नागरिक म्हणून काम करत असतील. तर ही परंपरा आज जे काही आम्ही सगळेजण इथं उपस्थित आहोत, ही परंपरा अशीच पुढे कंटिन्यू करण्याचं आज आम्ही त्यांना आश्वासन देतो. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. आणि पतपेढीचं कार्य हे असं अखंड पिढ्यानपिढ्या पुढच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असंच चालू राहील, असं आमच्यातर्फे आम्ही त्यांना आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, काय सांगाल, आदर्श शाळा म्हणून आपल्याला आज पुरस्कृत करण्यात आलेला आहे. ही पुस्तक पतपेढी किती वर्ष झाले, म्हणजे हे जे काम करते, आज मुलांचा सन्मान होतोय, शाळांचा सन्मान होतोय, शिक्षकांचा सन्मान होतोय, काय सांगाल एकंदरीत? पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीतर्फे दिला जाणारा आदर्श शाळा पुरस्कार यावर्षी सेंट जॉन सेकंडरी स्कूलला मिळाला. याचा आम्हाला नक्कीच सार्थ अभिमान वाटतो आणि विशेष करून पतपेढी यांचा मी खूप आभारी आहे की समाजाच्या जडणघडणीत फक्त शिक्षकच नाहीत, तर आज उपस्थित असलेले सर्व उपस्थित जे पाहुणे मंडळी होती यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभतं आणि 55 वर्ष अविरतपणे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या पतपेढीतर्फे खूप प्रोत्साहन दिलं जातं. त्याचप्रमाणे दरवर्षी शालेय साहित्य वाटप आणि शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं कौतुक सोहळा आयोजित केला जातो. त्याबद्दल साहजिकच आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो, खूप आनंद होतो आणि आम्हालाही स्फूर्ती मिळते की या जडणघडणीत आम्ही पूर्ण आनंदाने, उत्साहाने काम करू शकतो. याबद्दल मी सर्व श्रेय पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीला देतो आणि खास करून ॲडव्होकेट अर्जुन खुरपे साहेब की जे सतत आम्हाला मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर सौ मेधाताई कुलकर्णी यांनी देखील उपस्थिती दिली. त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला लाभलं. त्याचप्रमाणे उपस्थित अनेक व्यक्तींचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं. त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे, आभारी आहे आणि आपल्या या पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीला मी आपल्या हार्दिक शुभेच्छा देतो. आमचा पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढी म्हणून सन्मान करता आलेला आहे. मी विलू पुनावाला कॅम्प एज्युकेशन हायस्कूलची प्रिन्सिपल आहे आणि माझे मुलं
एक 160 मुलं इथं होती उपस्थित. माझे शिक्षक आणि माझे कोऑर्डिनेटर जे आहे आणि आमचे शेख मॅडम पण इथं होती. त्यांनी आज आम्हाला 100% निकाल दरवर्षी लागतंय म्हणून आमचं सगळ्यांचा सन्मान केलेला आहे, शिक्षकांचा पण. आणि आदर्श शिक्षक म्हणून पण आम्हाला शाळेचा सत्कार मिळालेला आहे. आणि जे खुरपे साहेब आहेत नेहमी ते म्हणजे खूप सहभाग करतात आहे आणि ते स्वतः आमच्याकडे येऊन आम्हाला प्रोत्साहित करतात आणि दरवर्षी ह्या कार्यक्रमाला बोलवतात. वह्या, पुस्तके आणि बॅग्स वगैरे पण देतात. दरवर्षी त्यांचा सहभाग असतो. आम्ही मनःपूर्वक त्यांचा धन्यवाद करतोय. काय सांगशील आज तुमचा आज इथे सन्मान करण्यात आलेला आहे पुस्तक पतपेढीच्या वतीने, काय सांगा? माझं नाव डॉक्टर श्रेया माणिकराव रसाळ. आज डॉक्टर ॲडव्होकेट खुरपे यांनी मला इथे माझ्या सन्मानासाठी बोलवलं. त्यावेळी डॉक्टर सौ मेधाताई कुलकर्णी ही उपस्थित होत्या. त्यांनी एक उत्तमरित्या एक कार्यक्रम पार पाडलाय. ते स्टुडंट्सला पुस्तके आणि दप्तर वाटण्यासाठी. सो मी त्यांचं मनापासून आभार मानते आणि शेवटी माझ्या आई-वडिलांचं पण आभार मानते. पुस्तक पतवडीमुळे आम्हाला जे साहित्य भेटले त्यानिमित्त आम्ही सगळे विद्यार्थ्यांनी आभार मानतो. आम्ही ज्या वस्तू भेटल्यात आम्हाला त्या सगळ्यांच्या वस्तूंचा आम्ही पूर्ण सदुपयोग करू. म्हणजे मोठे झालं आम्ही पण हे असंच काम करू, यश मिळवू आणि हे सगळं साहित्य भेटले त्यांचा आम्ही सदुपयोग करू.